स्पॅनिश बोलायला शिकायचंय, पण सुरुवात कुठून करायची हेच कळत नाहीये. म्हणजे हॅलो आणि बाय कसं म्हणायचं? काळजी नसावी, कारण आज आपण स्पॅनिशमधले अगदी सोपे आणि सगळ्यात महत्वाचे ग्रीटिंग शिकणार आहोत. चला तर मग लगेचच सुरू करूया. तर मग थेट मुद्द्यावरच येऊया. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न, स्पॅनिशमध्ये नमस्ते नक्की म्हणतात कसं? ठीक आहे. तर बघा, स्पॅनिशमध्ये ग्रीटिंग्सचे साधारणपणे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे सालुदोस, म्हणजे कोणाला भेटल्यावर काय म्हणायचं, आणि दुसरा आहे देस्पेदिदास, म्हणजे निरोप कसा घ्यायचा. आपण या दोन्ही प्रकारांवर एक नजर टाकू. चला तर सुरुवात करूया सालुदोस पासून. हा एक अगदी सोपा शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे अभिवादन किंवा ग्रीटिंग्स. म्हणजे जेव्हा आपण कोणाला भेटतो तेव्हा आपण सालुदोस वापरतो. सोपा आहे. आता गंमत अशी आहे की स्पॅनिशमध्ये हॅलो म्हणायचा फक्त एकच मार्ग नाहीये. नाही, परिस्थितीनुसार वेगवेगळे शब्द वापरले जातात आणि तेच आपण आता पाहणार आहोत. ही बघा, ही आहे काही सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या स्पॅनिश ग्रीटिंग्सची एक छोटीशी यादी. यामध्ये होलापासून ते वेळेनुसार बदलणाऱ्या बुएनोस दियास सारख्या शब्दांपर्यंत सगळं काही आहे. ही लिस्ट जरा लक्षात ठेवा, कारण आता आपण यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा शब्द तो म्हणजे ओला. ओला हा शब्द आपण कधीही कुठेही कोणासोबतही वापरू शकतो. याचा सरळ अर्थ आहे नमस्ते किंवा हाय. आहे की नाही सोपं? आता फक्त ओला म्हणून तर थांबता येणार नाही, बरोबर? जसं आपण मराठीत करतो तसंच ओला म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीची विचारपूस करणं हे खूप कॉमन आहे. आणि ही विचारपूस करण्यासाठी आपल्याकडे दोन मस्त पर्याय आहेत. एक आहे ¿qué tal? आणि दुसरा ¿cómo estás? आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? या दोन्हींचा अर्थ कसे आहात असाच होतो. त्यामुळे कोणताही शब्द अगदी सहज वापरू शकतो. याच्या व्यतिरिक्त वेळेनुसार अभिवादन करण्याचेही काही खास प्रकार आहेत. म्हणजे बघा, सकाळी उठल्यावर आपण म्हणतो बुएनोस दियास, दुपारच्या वेळी बुएनास टार्देस आणि रात्री बुएनास नोचेस. पण थांबा, जरा थांबा. आत्ता जो आपण शेवटचा शब्द शिकलो ना, बुएनास नोचेस, त्याच्यात एक छोटीशी गंमत आहे. हा एकच शब्द दोन वेगवेगळ्या कामांसाठी वापरला जातो. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. चला बघूया. तो शब्द आहे बुएनास नोचेस. आता याची खासियत अशी आहे की रात्री कोणाला भेटल्यावर हॅलो म्हणण्यासाठी हा शब्द वापरता येतो आणि त्याच व्यक्तीचा निरोप घेताना गुड बाय म्हणूनही वापरता येतो. म्हणजे बघा, एक शब्द पण उपयोग दोन. हा एक खूप महत्वाचा आणि कामाचा मुद्दा आहे. आणि याच निरोप घेण्याच्या मुद्द्यावरून चला आता आपण आपल्या दुसऱ्या भागाकडे वळूया. तो म्हणजे स्पॅनिशमध्ये गुड बाय कसं म्हणायचं. तर निरोप घेण्यासाठी स्पॅनिश भाषेत देस्पेदिदास हा शब्द आहे. हे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. बघा, सालुदोस म्हणजे भेटल्यावरचं अभिवादन आणि देस्पेदिदास म्हणजे निरोप. झालं. जसं हॅलो म्हणण्याचे अनेक मार्ग आहेत, अगदी तसंच बाय म्हणण्याचेही आहेत. इथे काही नेहमीच्या वापरातले पर्याय दिले आहेत, जे वेगवेगळ्या परिस्थितीत वापरले जातात. यातलं पहिलं आहे आस्ता प्रोंतो, हस्ता प्रोंतो, म्हणजे लवकरच भेटू. आणि दुसरा आहे आस्ता लुएगो, हस्ता लुएगो, म्हणजे नंतर भेटू. दोन्ही वाक्यांमध्ये पुन्हा भेटण्याची एक सकारात्मक भावना आहे. आता हा शब्द बघा, चाऊ, हा खूपच प्रचलित आणि एकदम कॅज्युअल आहे. याचा सरळ अर्थ बाय असा होतो आणि मित्रमैत्रिणींमध्ये किंवा ओळखीच्या लोकांसाठी तो सर्रास वापरला जातो. यानंतर येतो आडिओस. हा थोडा फॉर्मल म्हणजे अधिक औपचारिक निरोप आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कधीकधी याचा अर्थ कायमचा निरोप असाही होऊ शकतो. त्यामुळे मित्रांसोबत बोलताना चाओ किंवा आस्ता लुएगो वापरणं जास्त चांगलं. तर मग आतापर्यंत शिकलेल्या माहितीच्या आधारे स्पॅनिशमध्ये एखादं संभाषण सुरू करायला आणि संपवायला आपण तयार आहोत. चला एक शेवटचा आणि जलद आढावा घेऊया. चला एकदम पटकन उजळणी करूया. कोणाला भेटल्यावर काय म्हणाल? बरोबर, ओला. कसे आहात विचारायचे? ¿qué tal? सकाळ असेल तर बुएनोस दियास आणि निरोप घेताना मित्रांना चाओ. आणि नंतर भेटणार असाल तर आस्ता लुएगो. आणि रात्रीसाठी तो आपला स्पेशल शब्द कोणता? अगदी बरोबर, बुएनास नोचेस. येताना आणि जाताना दोन्ही वेळेस. तर मग आता खरा प्रश्न हा आहे की आज ह्या शिकलेल्या शब्दांपैकी कोणता स्पॅनिश शब्द वापरून बघणार? विचार करा आणि आजच बोलायला सुरुवात करा. आस्ता प्रोंतो.